वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। या कारखान्याचं नाव देखील बदलण्यात आलंय। मात्र परत आंदोलन करण्याची शेतकऱ्यांना गरज का भासली, कोणकोणते प्रश्न आहेत आणि या शेतकरी आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी झाले यासह सविस्तर चर्चा आपण या आंदोलनकर्त्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। किती तुमचा ऊस गेलेला आहे आणि काय खरीपाची मशागत करण्यासाठी शेतीला काय अडचण येते बिला संदर्भात? या हंगामात 240 टन ऊस गेलेला आहे। आता नांगरणी, मोगडणी, पाळी, बी, खत, सोयाबीनच्या पिशव्या, कापसाच्या पिशव्या आणण्याकरता कसल्याही प्रकारचं आमच्याकडं आता आर्थिक धोरण नाही, तरी कारखान्याने ताबडतोब आमचे बिल अदा करावा। आता जेवढा काही तुमचा कार्यकाळ गेला, किती महिन्याचा कार्यकाळ गेला ह्या कारखान्याला ऊस वगैरे जाऊन? या वर्षीचा 4 महिने झालं, 4 महिने। 4 महिन्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस कारखान्याचं हे काही प्रशासन आहे त्यांच्याकडून काही माहिती वगैरे घेतली किंवा तुम्हाला काही आश्वासन वगैरे दिलं की आम्ही 2 महिन्यात देऊ किंवा 2.5 महिन्यामध्ये देऊ, असं काही? सुरुवातीला 15 दिवसाला बिल देऊ अशी त्यानं सुरुवातीला हमी दिलेली होती, पण त्यानंतर तारीख पे तारीख आता मे महिना उजळलाय, तरी आणखी आमच्या खात्यावर कसल्याही प्रकारचं बिल अदा केलेलं नाही। धन्यवाद। या ठिकाणी पाहिला गेलं तर या आंदोलनाला किसान सभेचे नेते अजय बुरांडे यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे आणि ते या ठिकाणी आंदोलनस्थळी आलेले आहेत। या शेतकऱ्यांची जी काही मागणी आहे त्या मागणीवरून पुढलं पाऊल काय उचलणार? खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या संवेदनशीलतेचा अंत आता कारखानदारांनी बघू नये। कारखानदारांना पाठीशी घालणाऱ्या सरकारी यंत्रणा आणि सरकारमध्ये बसलेल्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी सुद्धा आता याच्या अंताची परीक्षा बघू नये। शेतकऱ्यांना शुगर कॅन ॲक्ट ऑर्डरप्रमाणे आपला ऊस गाळप केल्यानंतर 15व्या दिवशी बिल मिळणं हे बंधनकारक असताना सुद्धा आज 4 महिने झालं शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलाचा छदामही त्यांच्या खिशात पडलेला नाही आहे। आता बिल मिळालं नाही, मात्र पुढलं आता तुमचं काय इशारा असणार? हे बिल न मिळाल्यामुळं आम्ही आता एवढाच इशारा आमच्या हातामध्ये आहे, कारण आज मेची 5 तारीख आहे। आता मशागतीची कामं 15 मेपासून सुरू होत आहेत, तेव्हा 8 तारखेच्या आतमध्ये आपण वारंवार दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 8 तारखेपर्यंत जर आमचे पैसे पडले नाहीत तर 8 तारखेला या ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि या सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून एकमताने निर्णय घेतलेला आहे की 8 तारखेला या कारखान्याच्या गेटला टाळं ठोकणार आहेत आणि सत्याग्रह आंदोलन आम्ही या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। गोपीनाथगड पांगरी येथील श्रीनिवास मुंडे देखील माझ्यासोबत आहे। तुमचा काही ऊस या कारखान्याला गेलेला आहे? माझा ऊस या कारखान्याला मी इथला परिसरातला शेतकरी असून सुद्धा कारखान्याच्या ढिसाळ नियोजन होतं, त्याच्यामुळं 2-2, 3-3 महिने या शेतकऱ्याचे ऊस गेलेले नव्हते। मी 2-3 वेळेस इथं येऊन माझा ऊस नेण्याची विनंती केली, परंतु ऊस काही नेला नाही। इथला ऊस परिसरातला बाकीच्या कारखान्याने नेला। तसाच माझा सुद्धा जे 100 टन ऊस होता तो 200-300 रुपये प्रति टन माझा तोटा सहन करून मी गुराळाला दिला, त्याच्यामुळे माझं नुकसान झालेलंच आहे। माझा जरी गेलेला नसला तरी शेतकऱ्यांचा गेलेला आहे इथल्या सर्वांचा ऊस। आता शेतकऱ्यांच्या अडचणीसोबतच कामगाराच्या काही अडचणी वगैरे आहेत का, अशी काही माहिती समजली? हो, कारखान्याच्या कामगारांच्या सुद्धा अडचणीत कारखान्याच्या कामगारांची वेळेवर पगार होत नाही। इथं असलेले जे कारखाने म्हणजे कामगार आहेत त्यांना जो पगार आहे तो तोकडा पगार आहे। जे अगोदर 50,000 असेल तर 25,000 रुपयावर पगारावर एक लोक काम करतायत, त्यांची सुद्धा ही अडचण आहे। आणि इथले ऊस तोडणी ठेकेदार ह्यांचे सुद्धा बिलं मिळालेले नाहीत। स्वतः तुम्ही कामगार आहेत, किती महिन्याची पगार थकली तुमची? आमची जवळपास 7 वर्षाची पगार थकलेली। आम्ही जमीन दिली आहे मुंडे साहेबाच्या कारखान्यामुळे, इथं आम्हाला पगार ओमकारने यांनी जे ताबा घेतला त्यावेळेस पासूनची पगार थकलेली की त्याच्या अगोदर? त्याच्या अगोदरची पण आहे ना, आता पण थकलेली। आता 5-7 महिने जरी थकलेली। पहिले आम्हाला 32,000 पगारी होत्या, आता 15,000 पगार दिली। 12 तास काम करून घेते। म्हणजे आताचं देखील एक 5-7 महिन्याचं थकीत आहे तुमचं? थकलेले पुन्हा 12 तास काम लावते, 4 तासाचा ओव्हर टाईम देत नाहीत। मध्ये पगार मागाय गेले की कामावून आम्हाला कमी केले, उपासमारीची वेळ आली आहे। हे मुंडे साहेबाचे 4थी आपत्ती म्हणे ह्यांनी जीव मारले, ह्यांनी शेतकरी जीव मारले, ह्यांनी कर्मचारी जीव मारले, ह्यांनी तोडणी वाहतूकदार जीव मारले आणि इथं दादागिरी करतात। पोलीस आणलेत, बॉम्बस्फोर्म आणलेत, इथून आमच्या अंगावर घालून कर्मचाऱ्याला हकलून लावतात, शेतकऱ्याला हकलून लावायलेत। त्याच्यामुळे याचा योग्य निर्णय करावा, नाही तर आम्ही आमच्या जमिनी वहीत करूत, नाही तर कारखान्याच्या गेटला आत्महत्या करायची पर्याय राहिला नाही आम्हाला। आतापर्यंत तुम्हाला कधी धक्काबुक्की झाले का? तुम्ही कर्मचारी असून देखील तुम्हाला धक्काबुक्की केली। स्वतः चेअरमन ते बोचरे आलता, त्याला आम्ही मागले होते, आमच्या थकीत पगारी मागले होते। आम्ही पगारी द्या म्हणलं, आम्हाला कामावून कमी केले, जमिनी आमच्या कारखान्याच्या प्रकल्पात दिल्यात, उपासमारीची पाळी। आणखीन काही शेतकरी आहेत का किंवा कामगार काही आहेत का?
तुम्ही शेतकरी. शेतकरी किती एकरचा ऊस या कारखान्याला घातलाय? मग 440 टन ऊस गेलेला आहे. हा. तर आणि 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. उपासमारी थोडं अलीकडे या. उपासमारीची वेळ आलेली आहे सध्या. खिशात दामडा नाही, शुगर बीपी, बायकोला शुगर, बायकोचे वाले गेले, तर आता गोळ्या खायला सुद्धा पैसे नाहीत. तर शेवटी कारखान्यावर येऊन आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आता किती महिने झालं तुमचं बिल बाकी? आपलं फेब्रुवारीमध्ये ऊस गेलेला आहे, फेब्रुवारी मार्चमध्ये. तर नोव्हेंबरच्या आमच्या लागवड होत्या 4 महिन्यांना, आम्ही 3 महिन्यांनी लेट नेली. बाकी आणखीन काही शेतकरी आहेत का, त्यांचा कर्मचारी आहेत का? म्हणजे ओमकारच्या ताब्यात आल्यापासून किती महिन्यापासूनचं पेमेंट बाकी तुमचं? माझं 2 वर्ष झालं म्हणजे ओव्हर टाईम बाकी माझा, आणि पेमेंट देखील त्यांनी थोड्या प्रमाणात दिलेलं आहे, पूर्ण दिलेलं नाही. तर मी 1200 रुपये पगार होते तेव्हापासून मी काम केलेलं आहे ह्या कारखान्यामध्ये, म्हणजे 2000 पासून. तर 26 वर्षानंतर मला 30,000 पगार. आता ताब्यामध्ये ज्यावेळेस ओमकारनं घेतला ते किती महिन्यापासूनचं बाकी? त्या 2 वर्ष झालं सर. 2 वर्ष. हां, म्हणजे हो ना, आता हे दुसरं वर्ष झालं. हा, आता आणखीन इकडे या. तुमचा काही ऊस गेलेला आहे का कारखान्याला? काय अडचणी येत? 2 एकर ऊस गेलेला आहे. मी बाहेर कारखान्याला ऊस देणार होतो, इथं असं होणार आहे म्हणून. तर ह्या कारखान्यानं भाव सांगितला 3050 रुपये भाव सांगितला, म्हणून मी 16 महिन्याला माझा ऊस गेला. 16 महिन्याला गेल्यानंतर आता जाऊन समजा जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये ऊस गेला आहे. तर मार्चमध्ये ऊस जाऊन अजून बिल आलं नाही. 4 महिने झाले काहीच बिल आलेलं नाही, काही नाही. माझ्या सर्व अडचणीत आता जूनमध्ये पेरणी लागणार आहे, जून जुलैमध्ये. तर शेतीमध्ये जे बियाणं टाकायचं आहे शेतीमध्ये, त्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. लातूरला मुलगा त्यासाठी अडचण येते. आणखीन तुमचा किती गेलेला? माझा 150 टन ऊस गेलेला आहे. आतापर्यंत काही पेमेंट मिळालं का? 1 लाख रुपये भेटलेत. बरं. आता बाकी किती पेमेंट बाकी आहे ना? आणखी 3.5 लाख रुपये. काय काय अडचणींना सामोरं जावं लागतं? समोर शेतीचा खर्च करण्यासाठी 1 रुपया सुद्धा नाही. लग्न केलं आहे मुलीचं आमच्या, त्या टायमाला पैसे मागायला आलो तुम्ही, तर म्हणजे 4-8 दिवस पैसे निघणार आहेत. मला ॲडव्हान्स पोटी काहीतरी बिल द्या म्हणलं, तरी दिले नाहीत मला पैसे. बाकी आणखीन काही शेतकरी आहेत का? तुमचा किती टन गेलेला आहे ऊस? हा, किती टन गेला? मग 300 टन गेला. 300 टन. तरी पण पाठीमागं दडायला लागले का? आपल्याला बोलता येत नाही ना, काहीच नाही. काय काय अडचणी येत आहेत आता? रानात काम करता येते मला फक्त. अडचणी काय काय येतात आता? हे जर ऊसाचे जर तुमचे पैसे जर आले असते तर तुम्हाला खरीपाची पूर्ण तयारी करता आली असते. मात्र आता खताचे भाव वाढायला लागलेत. पैसे जर असते तर खत घेऊन ठेवला असता का नसता. आता भाव वाढणार आहेत खताचे. आता दुकानदारांनी सांगितलं भाव वाढायले, तर मग ते आता पैसे जर आले असते तर खत घेऊन ठेवला असता का नसता. आणखीन कोणकोणते शेतकरी? तुमचा किती एक टन गेलेला आहे? माझा 50 टन ऊस गेला आहे. माझ्या लेकराचं दुखत आहे. माझ्या लेकराला प्रत्येक महिन्याला 4000च्या गोळ्या लागतात. 50 टन ऊस गेला. 50 रुपये ह्या कारखान्याने दिलेले नाहीत. मी 2 वेळेस शेतकी अधिकाऱ्याकडे आलो. मला म्हणले आज निघते उद्या निघते, असं चलवी करायला चालू आहे त्यांची. मी 2 वेळेस येऊन गेलो तरी मला त्यांना रुपया दिला नाही. बाकी आणखीन काही शेतकरी आहेत का? तुमचं किती टन गेलं? इकडे अलीकडे. हां, नोव्हेंबरमधली लागवड आहे. ऑक्टोबरमधली 16 महिन्यामध्ये ऊस गेला. 6 खेड्याचा शेर 6 असून इथं भाव जास्त आहे म्हणून इकडे ऊस घातला आम्ही. पुन्हा रस्ता करायला पैसे लागले, JCBने रस्ते केले, तरी आमचं आजपर्यंत बिल नाही. 3-4 महिने झालं ऊसाचं बिल मिळालं नाही. तुमचं किती टन गेलेलं आहे? ऊस 40 टन ऊस ह्या कारखाना शुगर कारखान्याला गेलेला आहे. परंतु 3 ते 4 महिन्यानं कारखान्यानं ऊस लेट नेल्यामुळे एकतर नुकसान तर झालेलंच आहे, परंतु त्यानंतर आम्हाला ऊसाचे बिलं पण अजून रुपया पण भेटलेला नाही अजून. त्यामुळे आम्हाला भयानक परिस्थिती, घरच्या अडचणी झालेल्या आहेत. पैशाची सोंग करता येत नाही. बाकी आणखीन तुमचं गेलं किती टन गेलेलं आहे तुमचं? माझा 70 टन ऊस गेलेला आहे. 1 रुपया मिळाला नाही आणखीन. बाकी शेतीच्या मशागतीसाठी कौटुंबिक जे लागणारा खर्च आहे त्याच्यासाठी देखील अडचण? 1 रुपया सुद्धा नाही. खात घेऊन ठेवलेला नाही, बी भरण नाही. आता बी भरणाला पैसे नाहीत, खाताला पैसे. खरीपाची अडचण येते. खरीपाची अडचणच आहे. मुलगा कारखान्यावर काम करीत होता. 400 रुपये का 300 रुपये रोजानं या, त्याचं बी 1 रुपया पेमेंट दिलेलं नाही. म्हणजे बऱ्याच काही अडचणी. धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र या शेतकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मुख्यमंत्री यांचं देखील लक्ष जे आहे ते या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरती आहे. मंत्री पंकजा मुंडे यांचं देखील लक्ष आहे. मात्र या कारखान्याच्या ढिसाळ कारभारामुळं कामगार आणि शेतकऱ्यांवरती आलेलं हे संकट, होत असलेल्या ऊस घालून देखील अडचणी निर्माण, यावर मात्र आता कशा पद्धतीमध्ये हे कारखाना आणि ह्या कारखान्याचे सर्व
जे चालक आहेत ते काय कशा पद्धतीमध्ये हे बिल अदा करतील किंवा देतील यावर मात्र प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळते. मात्र 8 तारखेला हे कारखान्याला कुलूप लावणार असल्याचा शेतकऱ्यांनी थेट इशारा देखील दिला आहे. मात्र पुढल्या काही कार्यकाळामध्ये काय प्रतिक्रिया शेतकऱ्यांची येतील, काय भूमिका शेतकऱ्यांची असणार आहे हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर मंत्री पंकजा मुंडे काय बोलतील का याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलं गेलं. कॅमेरामॅन सोबत सुरेश बीड, बीड परळी.